हॅलो गाईस, तर कशात सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार। तर चला, आज बरेच दिवसां परत ब्लॉग बनवायला घेतलेला आहे मी, कारण की आज आहे आपल्या काकांचं रिटायरमेंट। तुम्ही जे याच्या आता लग्नाचे ब्लॉग बघितले असतील स्वप्नील, तर त्यांच्या पप्पांचं आज रिटायरमेंटचं प्रोग्राम आहे, म्हणजे सेवानिवृत्ती आपल्या याच्यात म्हणतात, त्याचं प्रोग्राम आहे। तर आता इथे बघा शिवाजी पाटील आहे आणि मी, आता आम्ही दोघे चाललेलो आहोत चिकन आणण्यासाठी। तो आता काम आमच्यावर लावून दिलेलं आहे। आता गाडीतच आहे मी, हेल्मेट वगैरे घेतलेलं आहे। आता तिथून घेणार आहे स्कूटी मी, आणि स्कूटीवर आम्ही दोघं जण जाणार आहोत। तर आता घेतो चिकन वगैरे घेऊन येतो, त्याच्यानंतर काय आपली दुसरी कामं असतील ती कंटिन्यू करू, आणि नंतर जायचं आहे आपल्याला। बघू आता जायला भेटतं का ना, मला पण नाही माहिती। स्वप्नील तर बोलला होता का कंपनीमध्ये जायचं आहे आपल्याला, कारण की तिथे कंपनीमधून पहिले तिथे काय असेल ते सर्व होणार काकांचा, आणि मग नंतर आपण घरी येणार तिथून। तर बघू, जर तिकडे गेलो कंपनीमध्ये, तर कंपनीमध्ये गेल्यानंतर पण तिथलं मी सर्व तुम्हाला दाखवतो। तर शेवटपर्यंत आपला हा ब्लॉग बघा तुम्ही, मजा येणार तुम्हाला। आपण भरपूर काही केलेलं आहे या ब्लॉगमध्ये, पण तुम्हाला शेवटपर्यंत बघणार तेव्हा तुम्हाला सर्व समजेलच। तर गाईज, आता आम्ही आलेलो कौशावरून चिकन घेऊन। हे बघा शिवाजी पाटील लागला लगेच धुवाच्या तयारीला, आणि इकडे आमचे काय बोलतात जेवण बनवणारे कार्यकर्ते पण आलेले आहेत। बघा कामाला विलागलेले आहेत लगेच। कांदा वगैरे कापायला घेतलेला आहे लगेच, स्पेशलिस्ट कांदा कापणार। नाही यो बघ काही शपथ चेष्मा बी लागून यो। हे इकडे बघ रे, इकडे बघ काहीच, म्हणजे कांदा झोंबालाच नको, डेंजर का माहिती सागरचा। तर चला काही बघा, चुलं वगैरे पण आलेच आपलं। आता लगेच जेवणाची तयारी करायची, सगळा रागात पडलेला इथं चिकनचा। तर गाडी कुठं आला? तर चला आता घेऊ, लगेच जेवण बनवायची तयारी करू। लगेच जेवण बनवायची तयारी करायला घेऊ। आता जातो पहिले, पण थोडा जेवण वगैरे तर फ्रेश होऊन लगेच इथं शेव आपली उपस्थित दाखवू, कारण की जेवण बनवायला लगेच घ्यायचं आहे। गाईज बघा किती मेहनती पोरं, इकडे बघू शकता टोपा वगैरे दाखवायला। सौरभ पाटील काय म्हणताय तुमचं? आज आपल्या काकांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल? नाही, खूप मेहनत, परिवाराला पूर्ण कुटुंबाला काकांनी आमच्या सांभाळलं, बरोबर, आणि आज त्यांची सेवावृत्ती आहे। आणि आज खरंच आनंदाचा दिवस आहे। आपली भारत इलेक्ट्रॉनिक्स, आणि जे आपल्या काकांनी किती वर्ष सर्व्हिस केली? आपल्या 37 वर्ष सर्व्हिस केली आहे, 37 इयर आणि 37 इयर, आणि 37 वर्षामध्ये पूर्ण कुटुंबाला त्यांनी सांभाळलं। खूप भाग्याची गोष्ट आहे, बरोबर। आणि आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम देखील आहे। तर सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहतीलच पाहुणे मंडळी। आमचे सूरज पाटील ब्लॉगर आहेत, आमचे भाऊ आहेत। नक्की तर लाईक सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्ह्यू। ते नाही आपल्याला हे बोलायचं झालं, एवढे दोन शब्द आणि नक्कीच 37 वर्षात आज आपण कार्यक्रम तुम्ही बघू शकता, बरोबर आहे। आणि इकडे जेवणाचा कार्यक्रम तर काहीच हे बघा तुम्हाला दाखवतो, इथे बॅनर वगैरे लावलेला आहे, आपण स्टेज वगैरे घातलेलं मस्त आहे की, आणि आपलं चालू आहे मंडपचं पण वगैरे काम। हे आपले मंडपवाले बघा काम करत आहेत, आणि हे बघा असं आपला बॅनर आहे। हे काका आहेत स्वप्नीलचे पप्पा, मान्य श्री नामदेव सकाराम पाटील यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम। तर हे बघा, आणि हा त्यांचा घर। आता स्वप्नीलचं लग्न झाला एक महिना पण नाही झाला, आता 6-7 तारखेला, आणि लगेच 31 तारखेला त्यांच्या पप्पांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे। 60 वर्ष कंप्लीट झाली आहेत काकांना, आणि 60 वर्षाचा माझा म्हणण्याचा नाही, पण बर्थडे नाही ना, आता 60 वर्षाचा पण केक पण कापला असता, काय म्हणणार तुला? नाही बरोबर आहे, कारण की म्हणतात जाताना की जे आपल्या मतदानाच्या ज्या मसने असतात त्या भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम करत होते, ते काम करत, आणि पूर्ण अखंड भारतामध्ये त्यांनी पूर्णपणे म्हणजे ते मसने। विषय तोच आहे का, काका भारत इलेक्ट्रॉनिक म्हणजे इथे आपला तलोजा MIDC मध्ये त्या कंपनीमध्ये होते, आणि त्यांचं काम असं होतं का जेव्हा इलेक्शन आपला येतो कुठे पण, पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा पूर्ण इंडियामध्ये पण बोलत येतं, भारतामध्ये पूर्ण का कुठे पण जिथे इलेक्शन असेल, आणि ते इलेक्शनच्या मशीन असतात ना, ते यांच्याकडे त्यांच्या पहिले काम असेल त्यांचं का काहीतरी मशीनी काय करायचं, रिपेअर करायचं असेल, काय प्रॉब्लेम असेल, ते यांच्याकडे तो डिपार्टमेंट यांचा होता। तर आता त्याच्यातून ते सेवानिवृत्ती झालेली आहे फायनली। आज आम्ही मस्त एक ठाटा माटण काकांना आणणार आहोत, आणि रथ देखील आहे संध्याकाळी। आणि काल्याला खरंच कौतुक, काल्या सकाळी आलाय, खूप मेहनत केली आहे, माझा मित्र आहे तो खास सौरभ पाटीलचे सर्व गँगस्टर कधी पण आपल्यासाठी नक्कीच काम आले असतो काल्या। आणि आज आमच्या एक सौरभ पाटीलचा गँगस्टर आलेला आहे। नाही कसे आपले सर्व कधी पण आमच्या स्टार रील स्टार बनत चाललेला परिवारात, आमच्या सर्व 3 घरात कुठला। चला गाईज, मी आता जातो, जरा जेवण वगैरे करून येतो। जेवलं का तुम्ही?
नाही जेव्हा आता मी पण जरा जेवून घेतो आणि लगेच इथं आपल्याला यायला लागेल जेवण बनवण्यासाठी. तर चला आता भेटूया आपण, काय नंतर बोलतात, लंच ब्रेक नंतर भेटूया आता आपण. गाईज मस्त आहे की सगळी पोरा जेवून आली, मी पण जेवून आलो, लगेच कामाला लावला बघा सगळ्यांनी. इकडे बघा, चला रे उचला बरं उचला. हा चला, ए त्यांची ती दोन अरे तो टोप कार ना, वरचा टोप कार ना. काय झाले चौघा हा बरोबर चौघत ना. चल ओके चला. काहीच मी फक्त कसं आहे ना डायरेक्शन द्यायचं काम करता असं. अरे म्हणजे सागरचा गॉगल निघतच ना, कांदा कापून झाला तरी. चला मी कसं जरा यांना बरोबर डायरेक्शन देतो ना, आता कामं चुकीची करतील पोरा म्हणून. चला आता जाऊ जेवण बनवायला घेऊ. जेवलो ना लगेच आल्यावर काहीच आराम बिराम करायला भेटला ना, कारण की लगेच बोलतो संध्याकाळी जायचं आहे कंपनीमध्ये, स्वप्नील बोललो होता. म्हणून इथं आता पहिले जेवण बनवायचा प्रोग्राम आहे, तर तो पहिले आटपून घेऊ आपण. आधी सगळी पोरं गायब होती नंतर. अरे काय काय लगेच गोंगाट झाला चालू यांचा. हे येऊ न्याला वाटतं करबरी त्याला. तर गाईज आता जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे आम्ही, बघू. हो तर आमचा बघा मेन कालचा स्पेशलिस्ट आलेला आहे किरण पाटील, आणि घेतले आता कांदा शिजवायला. कांदा शिजला का लगेच घेऊ मटण वगैरे टाकायला. आता बघा आम्ही मस्त जेवण बनवून घेत आहोत. अग्रिकोली आमची जात वस्ती मुंबई शहरात निवासी आम्ही अंच पिढ्यान पिढ्यान हात पंत माऊलीचा हात खंडू देवाची सात साती पांडव पाच कोली बाजावर नाच. तर काही बाहेर घेतले मटण बनवायला. आतमध्ये बघा बायकांचं पण मस्त काम चालू आहे. कांदा कापायला घेतले, कांदा खिसायला घेतले ना. तिकडे पण वहिनी नानी यांचं ती बाबा ती पण नानी कसली फटाफट बघ. कंच्या तरी रेस्टॉरंटला होती पहिले वाटतं कांदा कापायला फास्टमध्ये. एवढ्या सर्व भाजीपाला मांडलेलं आहे बघा. बायका लागले आहेत कामाला, सगळ्यांना कामाला लावून दिलेली आहेत. आणि काही तिथे आतमध्ये घेतलेलं आहे बघा भाजी बनवायला. भाजीचे आचार्य आहेत मनीषा वहिनी आमच्या, बघू शकता, आणि कविता वहिनी सुद्धा आहेत त्यांना मदतीला. हे बघा मस्त इथं पण मसाला बिसा सगळं मांडलं बघा. चण्याची वाटाण्याची 2 भाज्या आहेत इथं. आणि आमचे भाजीवाले आचार्य आहेत. तर गाईच आता मम्मी आली इथे, आता बायकोला घेतलं काम करायला. तर आणि रुद्रांशला पण घेऊन आली. सांगितलं बरं झोपाला घरी तेव्हा त्याला तर काही ना झोपला वाटतं. तो काय झोप नाही का तुला? नाही येत. हे बघ अंकल बघ काय बोलता. अंकल चांगला बोले यारा बनवत आणि यारा इथं आले. सौरभ पाटील सगळी पोरा बसलेली ते बघा. ती पोरा आली काय याची तिथे मस्ती घालून ती एक व्हिडिओ बनवली होती आपली, जरा व्हायरल झाली छोटीशी व्हिडिओ. तेव्हापासून नाव दिलेलं आहे बिबटे वाघ आली बघा बोलतो. तेव्हापासून याला पोरा सगळी हैराण करताना त्या डॉले करून हल्ली. चांगल्या बोले खू करायला लावतात. कसं बाबू चांगल्या बोले. तर काहीच बघू शकता आमचा भात पण शिजलेला आहे बघा. आता पाठीन उतरावर घेतलेला भात इकडं शिजलेला आहे, इकडं शिजलेलं आहे मटण चिकन आमचं आहे बघा. यो चिकन शिजलेलं आहे मस्त पैकी बघा, कसा एकदम लाले लाल. नाही इकडे आहे मटण एकदम ग्रेव्ही मटण, रस्सा मटण. अरे 2 टाकणार आहे डायरेक्ट. हे बघा कसा रस्सा मटण. हे बघा यो पण कसला भारी मस्त की. हा घाटामध्ये दाखव. हा बघा कसा मस्त रस्सा मटण झालेला आहे. गाईस फायनली आमचा सर्व जेवणाचा कार्यक्रम उरकलेला आहे बनवण्याचं. हे बघा हे तर गाईस जेवण बनवायचं आमचा सर्व प्रोग्राम आटपलेला इथला. सर्व आचार्य वगैरे दमले आमचे, घरी पण गेले. आता घेतली भांडी बघा, भांडी जमा करायला घेतली लगेच. सागर पाटील पण दमला, चष्मा लास्टला उतरला व्हायचा डोळ्यावली. चला आता जेवणाचा झालेला आहे तर आपला संध्याची तयारी चालू करू, ती तुम्हाला लगेच दाखवेन. गाईज हे बघा हा रथ आणलेला आमच्या काकांच्यासाठी ना. ड्रायव्हर बसवले आमचा काकाचा. बरं ये भाई अगोदर बसले पालाला बघ, तान्या कसला पालाला बघ. धनाजी पाटील तुम्ही ड्रायव्हर आहेत का याच्यावर? नामदेवाकाल तुम्ही आणणार शपथ तडा. हे बघा गाईज असं रथ जा. ये त्यान लाव जा, त्यान लाव जा.
आई शपथ. सौरभ पाटीलचा रिटायरमेंट आहे वाटतं. सौरभ पाटील आज करा लागल्या. नमस्कार करीत जा. काही चला आता आमची सगळी मंडळी निघलेली आहे बघा. पोरा वगैरे चालली कारण की आता निघायचं आम्हाला कंपनीमध्ये जायला. आणि मस्त आहे की सजावट पण चालू आहे बघा. इकडे सजावट म्हणजे आपल्या रांगोळ्या काढायला घेतल्या आहेत नानीनी वहिनीनी बघा. दरवाजात समोर वगैरे सुंदर असा रांगोळीचा प्रदर्शन पण चालू आहे. संध्याकाळी येतो ना तू? मी पण येतो नक्कीच. आता फ्रेश होतो. दाढी बिडी करणार मी. चालू कपडे दाढी नाही. चला काही जाऊ. चल चल ना टाइम होईल. चला काही जातो आता आम्ही तयारी करायला पटापट आणि लगेच निघतो कारण की ट्रॅफिक लागले जाम. सगळीकडे जाम झालेलं आहे बोलतो. त्या साईडला तलोजा वगैरे पूर्ण. तर त्याच्यामुळे आता आम्ही पटापट तयारी करू आणि येताना बघू शॉर्टकट शोधायला लागेल आणि यायला लागेल. मग फायनली कंपनीच्या गेटवर आम्ही पोहोचलेलो आहे आणि इकडे बरेच रिटायरमेंट आहेत आज आणि सर्वांचं इकडे बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो.
तर गाईज आता कंपनीमधून आम्ही निघालेलो आहोत. इथं तर जल्लोष बघला आम्ही पुढे राडा घ्यायला पोरावी भरपूर एकदम हे बघा. आता निघलो घरी जायला. आता परत नाट्यवली आपला आहेच राडा. बघा शेवटपर्यंत ब्लॉग, मजा येणार तुम्हाला. फुला तर रथ बी ते काकांना न्यायला फुल मजा करू. आता फायनली तर आम्ही नाक्यावर बसलेलो आहोत. तिथे बघा, हे बघा आमचे काका. आणि आमचा नवीन ब्लॉगर तयार झालेला आहे कनिष पाटील. मिनी ब्लॉग बनवत असतो, दिवसभर भटकत असतो इकडे तिकडे आणि एक मिनी ब्लॉग शूट करत असतो. नवीन आमचा युट्यूबर तयार होत आहे. सपोर्ट करा त्याला गाईज. तुम्ही सबस्क्राईब करा त्याचं चॅनेल. तुझ्या चॅनलचं नाव सांगते ना, कनिष पाटील _9893. हां, तर सबस्क्राईब करा गाईज त्याचं चॅनेल. तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवत असतं. आणि चला आता आपले मंडळी आलेले इथे. आता बँडवाल्याची वाट बघत आहोत आपण. बँडवाले जसे आले तसे आता लगेच निघू. आणि त्या साईडला ठेवलेला आहे आपण रथ. हे बघा, लगेच काकांना रथात बसू आणि निघूया. अग्री कोली आमची जात वस्ती मुंबई शहरात मुलनिवासी आम्ही आमचं पिढ्यान हात बंद आहे. माऊलीचा हात खंडू देवाची सात साती पांडव 5 कोली बाजावं नाच. साइड वर सगळ्या इथंच नको शांत. अरे बाबा माझी नको ना संख्या काय रे तुम्हाला सांग. नको थांब ए दीदी. ओय अस्मितानी. अरे कुठे घुसता तुम्ही. वो साइड में जाओ.
कंपनीला 67 वर्ष 37 वर्ष आणि 37 वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये त्याच्या परिवाराला सांभाळून आणि खऱ्या अर्थानं डोळे देखील हरभरतात, पण कार्यक्रम आनंदाचा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण माननीय श्री रामदेवजी सखाराम पाटील यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात जमलेल्या तमाम पाहुणे मंडळींचं नातेवाईकांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात। उत्सव साजरा करावा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू ज्याला खऱ्या अर्थानं पाटील परिवाराच्या स्वतःच्या कुटुंबासाठी आणि अनेक दुःख अनेक सुख असे प्रत्येकाच्या खऱ्या अर्थानं सण उतरण्यात येत असतात, पण कोणत्याही प्रकारचं सुख दुःख प्रत्येक पाटील खऱ्या अर्थानं आमच्या परिवाराला ज्यानं दिला आणि 37 वर्ष ज्यानं प्रतिनिधित्व सेवेतून भारत इलेक्ट्रॉनिक्ससाठी ज्यानं काम केलं असे आमचे मोठे पप्पा खऱ्या अर्थाने यांचं आपण सेवानिवृत्तीसाठी जमलेल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। त्या फटाकेच्या अभ्यासबाजीनं तुम्ही पाहताय यांचं इथे सेवानिवृत्त पार पाडलं जात आहे। तुमचं फडाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आमचे पाहुणे मंडळी, तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून तुम्ही वेळात वेळ काढ। तर गाईज आता छोटंसं सेलिब्रेशन पण चालू आहे इथे। सेलिब्रेशन तुम्ही पाहताय सेवानिवृत्त कार्यक्रमास आता आपण रिटायरमेंट हॅपी रिटायरमेंट आणि आपण बाबांचा केक देखील कटिंग करणार आहोत। सर्व बोल काहीतरी। ऑलराउंडर आहेत ते, राजकारणी सुद्धा खूप चांगले होते म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी राजकारण सोडलं। राजकारणातील माणसं आपण बघितली तर गुंडागर्दी, दादागिरी, याला लुबाड त्याला लुबाड, याची जमीन हिसकाव, पण यांनी असं कधीच केलं नाही। मला त्यांचा एक किस्सा आठवतो की मी जेव्हा लहान होते तेव्हा ते शाखा प्रमुख होते। कित्येक वर्ष त्यांनी शाखा प्रमुख पद सांभाळलं। शिवसेनेचे ते शाखा प्रमुख होते आणि अनेक निवडणुकी व्हायच्या तेव्हा कित्येक नेते सुद्धा आमच्या घरी यायचे, पण त्यांनी एकही पैसा, खोट्याचा पैसा कधीच खाल्ला नाही किंवा खोट्याचं काम कधी केलं नाही। आज जर त्यांनी तसं केलं असतं तर कोट्यावधींची जमीन त्यांची असती, किती कोट्यावधींची त्यांची संपत्ती असली असती, पण असं खोट्याचं काम त्यांनी कधी केलं नाही। ते एक उत्तम राजकारणी होते। उत्तम राजकारणासह त्यांनी अनेक वर्ष त्याच्यात घालवली आणि त्याचा सुद्धा त्यांनी काही वर्षापूर्वी निरोप घेतला। मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्यांनी आपल्या वयाची 37 वर्ष भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत घालवली। तर ह्या कंपनीत सुद्धा ही कंपनी सुद्धा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी भारतभर दौरे केले, त्यांना भारताचा अनुभव घेता आला। त्यांची कंपनी म्हणजे भारतीय डिफेन्सच्या पार्ट त्यांच्या कंपनीत बनवतात। का आजचा अनुभव आमच्यासाठी खूप मोलाचा होता, अभिमानाचा होता, कारण त्यांनी भारतीय डिफेन्स सारख्या कंपनीत राहून तर एअर इंडियासाठी असेल, एअरफोर्ससाठी असेल किंवा आर्मी असेल तर नेव्ही असेल, अशा विविध ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतः तिथे कामगिरी बजावली आहे आणि तो मान त्यांना तिथे मिळत होता। सैनिकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे। आता आम्ही आज सकाळीच प्रोग्रामसाठी कंपनीत आम्हाला बोलवण्यात आलं होतं। मम्मी, मी आणि स्वप्नील आम्ही 3 जण तिथं गेलो होतो। तर तिथं आम्हाला पहिल्यांदा सगळ्यांना सहभोजन करण्यात आला, त्याच्यानंतर त्यांचं स्वागत समारंभ झाला। स्वागत समारंभानंतर त्यांचं सगळ्यांचं स्वागत करण्यात आलं। तो सोहळा म्हणजे आमच्यासाठी खूपच मोलाचा होता की आमच्या पप्पांची इतकी चांगली कारकीर्द आम्हाला अनुभवता आली आणि आपल्या सर्वांच्या सोबत ती अनुभवता आली। कुटुंबाचं नातं निर्माण केलं आहे। नाती कशी जोडावी, नाती कशी जपावी हे आमच्या पप्पांकडून शिकावं। ते एक उत्तम राजकारणी, उत्तम समाजसेवक आणि उत्तम नाते जोडणारे होते आहेत। आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी माझे पप्पा
म्हणजे एक आदर्श नेतृत्व आहे. माझे पप्पा म्हणजे माझ्यासाठी एक रोल मॉडेल आहेत, माझ्यासाठी आदर्श आहेत. आणि असे मम्मी पप्पा मला लाभले याचं मला याच्यासाठी मी देवाचे खूप खूप मनापासून आभार मानते की असे मम्मी पप्पा तुम्ही माझला दिलेत. तर कुणीतरी छान लिहून ठेवलंय की बाबा म्हणजे काळजी करणारं शरीर. बाबा म्हणजे काळजी करणारं शरीर, कष्ट करणारं शरीर, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला सारून सतत मुलासाठी झगडणारं अंतःकरण म्हणजे बाबा. पण मला इथं काहीतरी दुरुस्त करावं असं वाटतं. माझे पप्पा फक्त स्वतःच्या मुलांसाठी नाहीत तर सर्वांसाठी झगडणारे असं अंतःकरण म्हणजे माझे पप्पा आहेत. त्यांना माझा नमस्कार. आणि नुसतंच एखादा माणूस असं कार्य करू शकत नाही तर त्याच्यासाठी माझ्या मम्मीचा सुद्धा खारीचा वाटा आहे. मम्मीच्या जागेवर दुसरी एखादी स्त्री असली असती तर ती पप्पांना म्हणाली असती की का तुम्ही एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळत बसला आहात, तुम्हाला एवढी चांगली नोकरी आहे, चला आपण शहरात राहू जाऊ, तिथे आपल्याला ऐशो आरामात राहता येईल, आनंदात जगता येईल. किंवा तिने हट्ट पुरवला असता की मला एवढे दागिने पाहिजेत, मला असं राहायचंय तसं राहायचंय, राणीसारखी वागली असती, मला असं हवंय तसं हवंय, तिने हट्ट पुरवला असता. पण माझ्या मम्मीने असे कधीच हट्ट पुरवलं नाही. याचा मला सार्थ अभिमान आहे. तिने कधीच अशी मागणी केली नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे. तिने पप्पांची जबाबदारी ही स्वतःची जबाबदारी सांभाळली म्हणून समजली आणि तशी ती स्वतःची जबाबदारी समजून मग पप्पांना साथ देत राहिली. तर गाईज फायनली आमच्या काकांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपूर्ण पडलेला आहे. बघा काका आमच्या इथे आता जी मंडळी घरी चाललेली त्यांना भेटत आहे तिथं. आणि इकडं पोराही बघा काय हालत केले, बुके आलेले या बुकेंची. इकडं बघा आहे काय करायला काय येतो तुम्ही या सगळे बुक्यांचा वाटो लावला गाईज. इकडं बघा सगळा काय या तो बघ तो वरती शपथ ना सगळे बुके अख्खे याच्यावर फुला 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 फुला. हो मग बारीकचा गुलदस्ता बनवलाच तुम्ही. तर आज किती काढले आमच्या पनवेलला आमचे काका आहेत. आता पनवेलला राहायला गेलेले आहेत, बरीच वर्ष झाली, पण आमच्या प्रत्येक प्रोग्रामला उपस्थित राहतात. त्याच्यावर धन्यवाद तुमचं काका. आवडून तुम्ही टाइम काढून येता. म्हणजे मला जरा बघायला भेटेल म्हणजे कधी टाकाल तर मला सांगा. म्हणजे उद्या सकाळी येणार तू सकाळी येणार का? तर मला जरा बघायला भेटेल म्हणजे. तर किती वाजता बघू या 10-11 वाजेपर्यंत. असं नक्की चालेल. थँक्यू. मस्त मजा आहे. नामदेव सगळं पडलेली याचा हे होतं ना म्हणजे कुठला सेवानिवृत्ती त्याच्यामुळे प्रोग्रामला इकडे आलेले. आणि माझी मिसेस म्हणजे माझी मिसेस म्हणजे तर हे सुरेश पाटील म्हणजे हे मस्त युट्यूबला टाकतात म्हणजे. तर आता आम्हाला बरं वाटतं म्हणजे बघितलं. इतर लोकांनी बघतो पण आता इकडे आपल्या घरची माणसं आहेत तर बरं वाटतं. बरोबर थँक्यू. चांगलाचा काकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे बघू शकता. आता दुसरी आमची काही मंडळी इकडे जेवत पण आहेत, अजून पोरा आराम करतात. इकडे दुसरे आमचं आतमध्ये बसले आणि जेवायला घामाघूम झाले. तर चला गाईज फायनली आपला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पूर्णपणे म्हणजे एकदम व्यवस्थित पार पडलेला आहे. सर्व पाहुणे रावणी पण येऊन गेले आहेत आपली. आणि आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. अरे आणि हे आमचे मेन प्रमुख अतिथी कोण या शिवाजी पाटील, नाही तर तुम्हाला एवढं महेंद्र पाटील ये वाली हे शिवाजी पाटील यांनी जास्त मेहनत घेतलेली आहे या प्रोग्रामसाठी. आम्हाला पूर्ण हे घरवाला आता जेवायला पाला तर नाही बघा असं. तर खूप मेहनत घेतली सर्वांनी. आणि चला आणि या आमच्या काकी जे आमच्या काकांचा कार्यक्रम होता त्यांची मिसेस या बघू शकता यांना पण. तर चला आपण आता ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.